नमस्कार. आपल्या रांगोळी क्लासच्या तिसऱ्या दिवशी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या क्लासमध्ये आपण सरळ रेषा, आडवी रेषा, गोल, वेगवेगळे प्रकार, त्याचे शेप्स असे आपण पाहिले होते. बिंदू कसा द्यायचा हे पाहिलं होतं. 5 बोटांनी रांगोळी कशी काढायची आणि मुठीने किंवा आपल्या चिमटीने रांगोळी कशी काढायची हे मी तुम्हाला शिकवले. आपले ते रांगोळी क्लासच्या तिसऱ्या दिवशी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण रांगोळीतील काही अतिशय महत्त्वाचे, सुंदर आणि बेसिक डिझाईन बघणार आहोत. ही डिझाईन एकदा व्यवस्थित सरावली की कोणतीही मोठी आकर्षक रांगोळी आपल्याला काढणं खूप सोपं जाईल. जसं की हे आहे केंद्रवर्धिनी, गोपद्म, साधा गोल, अर्धचंद्र. हे आपण याची छान प्रॅक्टिस करायची आहे. गोपद्म डिझाईन, केंद्रवर्धिनी डिझाईन आणि बिंदू डिझाईन. मी प्रत्येक डिझाईन अगदी हळूहळू आणि सोप्या पद्धतीने दाखवते, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा छान सराव होईल. मी प्रत्येक डिझाईन तुम्हाला अगदी हळू आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत दररोज सराव करत जा. ओम, श्री आणि स्वस्तिक हे आपण तीनही आपल्या रांगोळीमध्ये शक्यतो दररोजच वापरतो, तर त्याचा सराव आपल्याला सर्वात जास्त असला पाहिजे. स्वस्तिक हे खूप वेगवेगळ्या प्रकाराने आपण काढू शकतो. ओम काढू शकतो आणि श्री देखील काढू शकतो. त्यातला एक प्रकार मी तुम्हाला इथे दाखवला आहे. आता आपण शंख काढून बघूया. शंख काढताना देखील तसेच आपले एकदम रांगोळीला कर्व आला पाहिजे. त्याची सुरुवात ही आपल्या प्रॅक्टिसपासूनच होते. प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढे आपले एकदम असे छान हात वळतात आणि डिझाईन आपली सुरेख दिसते. आता हा शंख आपण काढून घेतलाय अगदी सोप्या पद्धतीने. आता हा शंख झाल्यानंतर गोपद्म कसे काढायचे, तर आता हे मी तुम्हाला दाखवते. याची तुम्ही दररोज प्रॅक्टिस करायची आहे. गोपद्म, केंद्रवर्धिनी हे शक्यतो रांगोळीमध्ये असतेच. जर तुम्हाला एका लाईनीत नाही जमले ना, तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही करा. आता हे आपण रांगोळी झाल्यानंतर खाली जे तुरे काढतो आणि हे तोरण काढतो ते पण आपण प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. आपण ही अशी लाईन काढली आणि त्याच्या खाली जर अशी केंद्रवर्धिनी काढली तर आपल्याला एका रेषेत काढण्याचा सराव होईल आणि आपल्याला ते सोपे जाईल. पण मी सांगते त्या सर्व डिझाईन्सचा आपण रोजच्या रांगोळीमध्ये कसा वापर करायचा ह्याची मी तुम्हाला एक छोटीशी रांगोळी काढून दाखवते. केंद्रवर्धिनीचीच ही रांगोळी आहे. गोपद्म, केंद्रवर्धिनी यामध्ये रेषांचा समतोल आणि वळणं खूप महत्त्वाची असतात. 1-2 वेळा सराव केला ना की हे डिझाईन तुम्हाला अगदी सहज जमू शकेल. आणि हे डिझाईन आपल्याला रांगोळीमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचे ते देखील मी तुम्हाला सांगते. केंद्रवर्धिनी डिझाईन केंद्रापासून बाहेरच्या दिशेने वाढत जाते आणि त्यामुळे आकार अगदी सुंदर येतो. रांगोळीला एकदम छान दिसायला लागते रांगोळी. आता ह्या वेव्ज आहेत, ह्याचा देखील आपण रांगोळीला ज्यावेळेस आपण बॉर्डर करतो त्यावेळी ह्याचा वापर केला जातो. या अशा वेव्ज काढल्या तर आपल्याला त्याचा सराव जास्त होईल. मी एक छोटासा तुम्हाला एक झेंडा काढून दाखवते. मी दाखवते ते शेप्स आणि तुम्हाला जसे जमतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप्सची प्रॅक्टिस करा. आता यानंतर मी तुम्हाला कोयरी दाखवणार आहे. ही देखील आपण बऱ्याचदा रांगोळीमध्ये वापरतो. कोयरीला आपण आडव्या आणि उभ्या रेषांनी सुशोभित करत आहोत. आणि त्याचप्रमाणे मी एक पान देखील काढलेलं आहे. त्या पानाचं पण सेम तसंच आहे. जेवढे आपले आकार सुंदर आणि व्यवस्थित येतात तेवढी रांगोळी अजून खुलून दिसते आणि त्यामध्ये रंग भरले तर ती अतिशय खुलून दिसते आणि छान वाटते बघायला. आपल्याला एक मनाला थोडं समाधान असतं नेहमी. रांगोळी काढायची एक कला आहे आणि ती कला आपण सर्वजणींनी जोपासलीच पाहिजे. मी शिकवलेल्या सर्व डिझाईन्सची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. पुढच्या क्लासमध्ये आपण या डिझाईन्सचा वापर करून नवीन रांगोळ्या शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.